केदार मगाशी शोधत होता तारिणीला. शोधत होता? शोधत होता म्हणजे निघून गेली की काय? अरे असं काही झालेलं नसेल आणि ती कुठे गेली असती तर केदारला सांगून नसती का गेली ती. काय जपलं? एक माणूस टॅलेंटेड नाहीये या घरामध्ये. एकालाही चेहरा वाचता येत नाही त्याचा. केवढा बोलका चेहरा आहे बघा त्याचा. चेहऱ्यावर लिहिलंय त्याच्या, तारिणी त्याला सोडून गेली न सांगता. तारिणी या घरातून निघून गेलीये. हो की नाही हेल्पर? मला असं वाटतंय की ती घरातच कुठेतरी असणार. काकी तुम्ही घरात बघितलं का? ती सकाळपासूनच नाहीये. केदारही मगाशी शोधत रूम कडे गेला होता. हे बघा, आपण विचार करतो ना तसं काही नसेल. तिचं काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून गेली असेल बाहेर ती. का रे केदार, अनाथाश्रमात तिचं काही महत्वाचं काम वगैरे होतं का? काय रे? केदार, तारिणी खरंच गेलीये? कौशिकीताई, कळतंय का? तारिणी गेली निघून, उद्यापन सोडून. गुरुजी म्हणाले होते ना की उद्यापन नाही केलं तर घरावर संकट येईल म्हणून. या मुलीला काय ना घरच्यांची काळजी आहे ना या घराची. गेली. असं काही करणाऱ्यातली नाहीये तारिणी. हा, हो का? नाही मग जा जा घरभर शोधून ये परत. सापडणार नाहीच आहे ती तुला. नाही एवढं कर, कारण काय आहे, हे केलं ना तर तुझा तिच्यावरचा जो हा आंधळा विश्वास आहे ना तो तरी कायमचा मिटून जाईल. आणि चेतना काकू, तुम्ही कितीही शोधलत ना तरी तुम्हाला तारिणी नाही सापडणार. मम्माने तिला 2 ऑप्शन दिले होते, हे कुटुंब किंवा तिची मैत्रीण. तिने तिचा ऑप्शन निवडलाय, गेली निघून तिच्या मैत्रिणीकडे. मग काय नाव तिचं? भारती. एक्झॅक्टली, निघून गेली तिच्या मैत्रिणीकडे. अरे वाह, मग दयानंद खांडेकर, कौशिकी खांडेकर, तुमची आवडती तारिणी झाली गेली, पसार झाली. पक्षी उडाला भुर्र. आता आता माझ्या बाबांना गोळ्या कोण देणार वेळेवर? कौशिकी ताईकडे एक जबाबदारी आहे. जबाबदारी पार कोण पाडणार? चेतना काकू, साखरपुड्याची जबाबदारी ती कोणावर देणार? अरे बापरे, आता खूप बोलतोय. मी बोललो की माझं तोंड दिसतं तुला. ती गेली घर सोडून, तिचं तोंड दिसत नाही तुला? बरं ठीक आहे. पॉझिटिव्ह खांडेकर आणि अति पॉझिटिव्ह खांडेकर ताई, सांगा काय डिसिजन आहे तुमचं? म्हणजे काय न्याय निवाडा होणार आहे आता? घरची सून नाही आहे घरामध्ये, तर घरामध्ये नाही म्हटल्यावर तिला आता पाठीशी सुद्धा घालू शकत नाही आपण. तर पुढच्या स्टेप्स काय आहेत तुमच्या? बोला ना खांडेकर सर, बोला. माझ्या विकास एकदम शिरात ताणून ओरडता. आता बोला, तारिणीच्या बाबतीत का असा? बोला. कसं बोलतील? आता त्यांच्या लाडक्या तारिणीच्या बाबतीत होतंय ना हे सगळं. आता अळीमिळी गुपचिळी. हे बरोबर नाही ना, पण ही चिटिंग झाली. ते उपवास केला तारिणीने, त्याच्याबद्दल तिचं कौतुक केलं. आता तो उपवास केला की नाही ते पण आपल्याला माहित नाही, पण आपण धरून चालूया की केला असेल. पण मग आता ऐन उद्यापनाच्या आधी ती कशी काय गायब झाली आणि कुठे गेली? जबाबदाऱ्या झटकून कुठे? घरावर एवढं मोठं संकट येणार याची कल्पना होती ना तिला? हे उद्यापन झालं नाही तर मग कशी गायब झाली? बोला काही, बोला. केदार, कुठे गेलीये तारिणी? तिला आत्ताच्या आत्ता फोन लाव. केदार, फोन लाव. अरे केदार, काय म्हणते कौशिकी? असं पुतळ्यासारखं उभा नको राहूस रे. लाव ना फोन, लाव तारिणीला.
ए कौशिकी अरे तूच लाव. हा ताई तूच लाव फोन. तू काय ऐकणार? तू लाव फोन लाव फोन. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. स्विच ऑफ आहे. ॲज एक्सपेक्टेड. ताईने हे जे काय वागले ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये. अशी न सांगता निघून गेली म्हणजे काय? हा बाबा तुम्ही प्लीज चिडू नका. हे बघा तारिणीवर विश्वास ठेवा. काही महत्वाचं असल्याशिवाय ती नाही जाणार असं. घरच्यांना न सांगता परस्पर निघून गेली आहे ती. हा हा बेजबाबदारपणा आहे. तिला प्लीज पाठीशी घालू नकोस. आणि या घरात असा बेजबाबदारपणा मी सहन करणार नाहीये. कळतंय? मला काय वाटतं, आपण सुतावरून स्वर्ग गाठतोय का? आपण बेलसरेंकडे फोन करून बघूया ना. ती कदाचित तिकडे गेली असेल. हा जो तारिणीने एक नवीन वकील तयार केला ना घरात, क्या बात आहे. तारिणीला माणसांना हिप्नोटाईज करायला जे जमतं ना ते मला शिकायचंय तिच्याकडून. पण त्यासाठी ती घरात हवी ना. गरजच नाहीये. काय करायचं आता? काकू बेलसरेंकडे जायचं होतं तर ती सांगून जाऊ शकते ना. काही अर्जंट असेल म्हणून गेली असेल ना. हा ठीक आहे, तुमची ही पण शंका मिटवून टाकूया. मी आत्ता फोन लावून विचारते मम्माला. वेट. बोल निशी. हा मम्मा, तारिणी आली आहे का ग तिथे? नाही आली. बघ ना जरा सुमी आजीच्या रूम मध्ये वगैरे. अगं मी आत्ताच त्यांच्या खोलीत नाश्ता देऊन आले. अगं निशू पण काही झालंय काय? अगं मम्मा काय सांगू तुला, उद्यापन सोडून ही निघून गेलीये मैत्रिणीकडे. सगळा घोळ घालून ठेवलाय तिने. मी नंतर बोलते हं, मम्मा बाय. बेलसरेंकडे नाहीये ती काकू. झालं समाधान? ए निशी काय थांब जरा. अरे वकील साहेबांना अजून काही प्रश्न आहेत का? वकील साहेब कोणाला अजून फोन लावायचा आहे? अजून काही चौकशी बाकी आहे का? नाही तुम्ही सांगा तसं आपण करूया. काकू अहो जरा डोळे उघडा. जिच्यावर तुमचा एवढा विश्वास आहे ना ती तारिणी स्वतःची मनमानी करून निघून गेली उद्यापन न करता. कौशिकी आता काय करायचंय आपण? नाही, तूच या घरची मोठी सून म्हणून तिच्या हातात सगळे हक्क सगळे अधिकार दिले होतेस ना. आता काय करायचंय आपण? तिला जर आपल्या घराची आपल्या कुटुंबाची काळजी असती ना तर ती आता इथे असती. तिच्या मैत्रिणीकडे गेली नसती. ज्यांना या घरची काळजी नाहीये त्यांना या घरात जागा नाहीये. तारिणीचा हा निर्णय तिला फार महागात पडणार आहे केदार.